नमस्कार मंडळी. पितृपक्षामध्ये गोड काय बनवायचं, तर आमच्या गावी गावठी तांदळाची खीर बनवतात. तर तुम्हाला मी आज बनवून दाखवत आहे. तर हे तांदूळ घेतले, 1 वाटी गूळ घेतलं आहे, 1 वाटी ओलं खोबरं घेतले, 1 वाटी दूध घेतले आणि त्यात म्हणजे केशर घातलेले आहे भिजायला. हे ड्रायफ्रूट आहे. तर मी हे आता तांदूळ आहे ना, एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. हे तांदूळ भाजून घेत आहे. पाहू शकता आपले तांदूळ बघा थोडेफार भाजलेले आहेत, जास्त भाजायची नाही आहे. आपण आता हे तांदूळ धुवून घेऊया. 1 चमचा तूप घातलेलं आहे, त्यामध्ये हे ड्रायफ्रूट आपण थोडेसे तळून घेऊया. त्यामध्ये ते तुपामध्ये ह्या तांदूळ परतून घेऊ. परतून झालेले आहेत. आपण आता याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. थोडंसं कोमटच घालायचं, म्हणजे तांदूळ लवकर शिजण्यासाठी. थोडंसं आपण या वेळी घुसळून घेऊया, म्हणजे तांदूळ चांगले शिजल्या गेलेले आहेत. थोडे अजून बारीक होते, पाहू शकता. बघा हळदीचं पान आहे, मी असं गोल करून घेते आणि याच्यामध्ये सोडते हळदीचं पान. त्यामुळे हळदीचा सुगंध छान येते खिरीला. आपण खोबरं घालूया. 1 वाटी खोबरं आहे. स्वादानुसार मीठ आहे, पाव चमचा. आणि आपण आता त्यामध्ये गूळ घालूया. गूळ चांगला विरघळूया. आपण हे ड्रायफ्रूट तेलामध्ये तुपामध्ये तळून घेतलेले आहे, ते घालूया. आणि अर्धा चमचा वेलची पावडर आहे. हळदीचं पान आपण काढून घेऊया. आणि हे दूध घालायचं आहे. पाहू शकता बघा कसा मस्त सुगंध सुटलेला आहे. हळदीच्या पानाचा, वेलची पावडर, खूप छान असं सुगंध सुटलेला आहे. पाहू शकता आपली खीर आता तयार आहे. कोकणामध्ये घरच्या घरी तांदूळ केलेले असतात, शेतीतले ते तांदूळ आहेत हे. आणि हे पितृपक्षामध्ये वापरतात. ही खीर अशी पितृपक्षातच करतात.